नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MRI म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ज्याला MRI असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. बऱ्याच लोकांना MRIचा फुल फॉर्म माहीत नसेल, तर त्याचा फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. तर आपण याची थोडक्यात माहिती बघूया. MSNमध्ये GNM सेकंड इयरला ANM स्टुडंटसाठी पण महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर आपण MRI बघूया. आणि अगदी GNM ANM ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर आपण बघूया MRIची थोडक्यात माहिती. तर शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा न करता एकाच वेळी संपूर्ण माहिती देणारी अद्ययावत उपकरण वापरून येण्यात येणारी ही तपासणी आहे. MRI काय आहे? तर शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा न करता एकाच वेळी संपूर्ण माहिती देणारी अद्ययावत उपकरण वापरून करण्यात येणारी तपासणी आहे. यामध्ये अतिशक्तिशाली चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड व रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी पल्सेसच्या सहाय्याने प्रतिमा घेतली जाते. ठीक आहे, तुम्ही बऱ्याच लोकांचं ऐकलं असेल MRI करायला सांगितलं आहे, तर तो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. तर MRIची थोडक्यात माहिती आपण बघू. तर यामध्ये रुग्णास किरणोत्सर्जनास सामोरे जावे लागत नाही, म्हणजे रेडिएशनला सामोरे जावे लागत नाही. MRIमध्ये प्रतिमा त्रिमितीय 3D असल्याने रोगनिदान करण्यास सुलभ होते. बऱ्याचदा रोगनिदान 3D असल्याने काय होतं, प्रतिमा त्याची रोगनिदान करण्यास सुलभ होते. या तपासणीमध्ये निरोगी व रोगग्रस्त स्नायूमध्ये फरक दाखवला जातो. त्यामुळे फक्त रोगाचेच निदान होते असे नसून रोग कोणता आहे, कुठे किती प्रमाणात आहे व कोणत्या टिश्यूपर्यंत पसरला आहे हे याच्यामुळे कळून येते. त्यानंतर आहे अस्थिमगज, बोन मॅरो, टेंडर्स, लिगामेंट्स आणि कार्टिलेज याच्या आजाराचे निदान लवकर होण्यासाठी MRI उपयोगी पडते. म्हणजे काय, ते अस्थिमगज, बोन मॅरो, टेंडन्स, लिगामेंट्स, कार्टिलेज यांच्या आजाराचं निदान जर करायचं असेल तर MRI खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हृदयविकारासाठी MRI फारच उपयोगी ठरतो. हृदयविकार जे असतात त्याच्यासाठी MRI काय होतं, फारच उपयोगी ठरतो. म्हणजे काय, तर हृदयाची स्पंदने आहेत ती दिसतातच, परंतु वाहणाऱ्या रक्ताची दिशा देखील MRIमध्ये कळते. स्वाभाविक व अस्वाभाविक रचना, भिंतींची जाडी, हालचाली, हृदय चेंबरमध्ये रक्त सामावण्याची क्षमता देखील समजते. याच्यामध्ये झडपांची जागा, स्थिती, कार्य, त्यांची नाडी अकार्यक्षम झालेले आहेत का, पूर्णपणे बंद किंवा उघडू शकतात किंवा नाही, ही संपूर्ण माहिती मिळते. मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह, ट्यूमर्स, गाठी, कार्डिओपॅथी व पेरिकार्डियमचे आजार व एऑर्टेच्या संपूर्ण निरीक्षणासाठी याचा फायदाच होतो आपल्याला. त्यानंतर दोन्ही जवानिकांचे सार्वत्रिक व ठराविक प्रकारचे कार्य समजते. तसेच जवानिकांकडून किती प्रमाणात रक्त बाहेर टाकले जाते, स्ट्रोक व्हॉल्यूम, कार्डियक आउटपुट ही समजतो. याच्यामध्ये रक्तवाहिन्यांचे छेद पाहून कुठे व किती मोठे लिजन आहे हे सुद्धा आपण बघू शकतो. मायोकार्डियल इन्फेक्शन, इंट्राकार्डिया गाठी, पेरिकार्डियल इन्फ्युजन व टिश्यूंची वैशिष्ट्य आहे तेही स्पष्ट केले जाते याच्यामध्ये. त्यानंतर याप्रमाणे शरीरातील प्रत्येक संस्थेच्या निदानासाठी या तपासणीचा खूपच फायदा होतो. त्याच्यानंतर उद्देश काय आहेत MRIचे, तर मध्यवर्ती मज्जासंस्था, मज्जारज्जू, मान, डोके व शरीर सांगाड्यांचे स्नायूसंस्था यामधील कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी. त्याच्यानंतर कर्करोगाची अवस्था व स्थान कळण्यासाठी. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या निदानासाठी. हृदयातील रचनात्मक कार्यात्मक दोषांच्या निदानासाठी. त्यानंतर रक्तप्रवाहातील दोषांच्या निदानासाठी, उदाहरणार्थ ॲन्युरिझम, डीप वेन थ्रोम्बोसिस यांच्या निदानासाठी. त्यानंतर हाडांचे अवयव ऱ्हासात्मक रोगांच्या लवकर निदानासाठी, म्हणजे हाडांचे अवयव, ट्यूमर किंवा ऱ्हासात्मक रोगाच्या लवकर निदानासाठी MRIचा उपयोग होतो. त्याच्यानंतर लंबमज्जा, मज्जारज्जूंच्या विकारांच्या निदानासाठी, तसेच मणक्यातील चकती, ठीक आहे, डिस्क प्रोलॅप्स असल्यास समजण्यासाठी किंवा हल्ली असल्यास समजण्यासाठी. प्रोस्टेट ग्रंथी, मूत्राशय किंवा श्वसनामध्ये रोगांच्या लवकर निदानासाठी. सेरेब्रोव्हास्क्युलर व ॲक्सिडेंटच्या रुग्णांमध्ये मेंदूमध्ये लिजनचे स्थान, आकारमान व घटक समजण्यासाठी सुद्धा MRIचा उपयोग होतो.
त्यानंतर आपल्याला जर MRI करायचा आहे तर कृतीपूर्व काय तयारी करायला पाहिजे आपल्याला रुग्णाची सांगायला तर पाहिजे MRI करायचं आपल्याला, रुग्ण घाबरणार, तर आपण काय तयारी केली पाहिजे. तर रुग्ण व नातेवाईक आहे त्यांना पूर्ण प्रोसिजर समजावून सांगावी, त्यामुळे त्यांचे सहकार्य मिळते. रुग्ण आधीच आजाराने ग्रस्त असतो, मग आपल्याला त्यांना समजावून सांगायला पाहिजे प्रोसिजर. तपासणीच्या वेळी होणारा आवाज व जाणवणाऱ्या संवेदना याविषयी कल्पना द्यायची. आवाज येतो थोडासा MRI करताना आतमध्ये मशीनमध्ये, तर आपल्याला कल्पना द्यायची आहे. त्याची प्रोसिजर करून घेण्यास तयार असल्यास लेखी संमती सिग्नेचर लागते की आम्ही रुग्णाच्या मनाविरुद्ध करत नाही आहे, त्याची लेखी संमती आहे असं. त्यानंतर रुग्णाच्या अंगावरील दागिने, घड्याळ यासारख्या धातूच्या व ब्रेसलेटसारख्या धातू असलेल्या वस्तू काढून ठेवाव्यात, कारण या वस्तू चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित झाल्याने धोका पोचण्याची शक्यता असते. त्यानंतर रुग्णास सेल्सर सुती गाऊन घालण्यास द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर रुग्णाच्या शरीरावरती पेसमेकर, तांबे किंवा धातूचे प्रोस्थेटिस लूपसारखे इंट्रायुट्राइन डिव्हाइस असतील तर त्याबाबत डॉक्टरांना कल्पना द्यायची आहे, कारण या तपासणीमुळे त्या वस्तू निघू शकतील किंवा त्यांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. म्हणजे रुग्णाच्या शरीरामध्ये पेसमेकर, तांबे किंवा धातूचे प्रोस्थेटिस लूपसारखे इंट्रायुट्राइन डिव्हाइस असतील तर त्याबाबत डॉक्टरांना कल्पना द्यायची आहे, कारण या तपासणीमुळे या वस्तू निघू शकतील किंवा त्यांच्या कार्यात बिघाड निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. रुग्णास IV चालू असल्यास तपासणीच्या वेळी काढून ठेवावे. चष्मा अगर कॉन्टॅक्ट लेन्सेस असेल तर काढून ठेवायचे आहेत रुग्णाच्या. त्यानंतर डोक्याच्या MRIसाठी फास्टिंग राहण्याची गरज नसते. इतर ठिकाणच्या MRIसाठी तेथील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. रुग्णाची चालू असलेली औषधे डॉक्टरच्या आदेशाने नियमितपणे द्यायची आहेत आपल्याला. ज्या रुग्णांना आवाजाची भीती वाटते अशांना सेडेशनची गरज भासते. काही रुग्णांना भीती वाटते, खूप घाबरतात आवाजाने, कारण आतमध्ये मशीनमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा तिथे आवाज येत असतो, त्या आवाजाने थोडी भीती वाटू शकते रुग्णांना. त्यानंतर तपासणीस अर्धा ते 1 तास लागतो, तितका वेळ रुग्णास स्थिर राहावे लागते याची कल्पना द्यायची आहे. मशीनचा आवाज खूप येतो परंतु चटका बसत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हे समजावून सांगायचं आहे. रुग्ण स्थिर राहू शकत नसेल तर डॉक्टरी आदेशाने झोपेचे आपल्याला इंजेक्शन द्यावं लागेल, कारण ते आपण जास्त वेळ हललो किंवा तर मग तिथे थोडंसं इमेज हे करण्यासाठी डिफिकल्टी येऊ शकते. मग स्थिर जर राहत नसेल, वळवळ करत असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मग झोपेचं इंजेक्शन द्यायचं आहे डॉक्टरी आदेशानुसार. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट नाही द्यावायचं असलं त्याची ॲलर्जी नाही याची खात्री करायची आहे. मशीन अरुंद चिंचोली असते. रुग्णास सुताने झोपवून टेबल मशीनमध्ये सरकवतात. फक्त डोके तेवढे बाहेर राहते याची कल्पना रुग्णाला द्यायची आहे. रुग्णास तपासणीवेळी वेदना अजिबात होत नाही, परंतु मशीन सुरू झाल्यावर जोराने थोपटल्यासारखा आवाज येतो हे रुग्णास सांगायचं आहे. तपासणीच्या वेळी डॉक्टर व टेक्निशियन यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे आहे हे रुग्णास समजावून सांगावे. त्यानंतर रुग्ण जर भीत असल्यास एखाद्या नातेवाईकास हात थांबण्याची परवानगी द्यायची आहे. त्यानंतर ह्याचे फायदे काय आहेत MRIचे, तर त्याचे फायदे बघूया. तपासणीचे रिपोर्ट्स लवकर मिळतात. ठीक आहे. तपासणीचे रिपोर्ट्स आहेत ते काय होतात, लवकर मिळतात. त्यानंतर रुग्णास किरणोत्सर्जनास सामोरे जावे लागत नाही. कोणत्याही प्रकारची इजा, शस्त्रक्रिया नसलेली रोगनिदानात्मक चाचणी आहे ही MRI. शकिरण अपारदर्शक पदार्थ वापरून तपासणी केली तर ती सुरक्षित आहे. शस्त्रक्रियेद्वारे रोगनिदान करण्याच्या तुलनेत सुरक्षित, स्वस्त व विना त्रासाचे आहे. मऊ मांसल भागाची प्रत्यक्ष पाहणी, व्हिज्युअलायझेशन होते. त्याच्यानंतर त्रिमितीय प्रतिमा असल्याने इंद्रियाच्या सर्व बाजूने निरीक्षण करता येते व निदानास मदत होते. फक्त रचनेमधील दोषांचे निदान होते असे नसून कार्यात्मक दोष देखील ओळखता येतात. रक्ताच्या प्रवाहामधील दोष तसेच ॲन्युरिझमचे निदान देखील आपल्याला करता येते ह्याच्यामुळे. ठीक आहे. रक्ताच्या प्रवाहामधील दोषाचे ॲन्युरिझमचे देखील निदान करता येते आपल्याला. त्यानंतर आहे तोटे, डिसॲडव्हान्टेज कोणते आहेत ते आपण बघूया. तर ही तपासणी जी आहे ती खर्चिक आहे. डिसॲडव्हान्टेज म्हणजे कोणतीही तपासणी खर्चिक आहे. सर्व ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही. MRI सगळ्या ठिकाणी होतो असं नाही आहे. या तपासणीचे हाडे काळी दिसल्याने त्याचा सविस्तर अभ्यास शक्य होत नाही. गरोदरपणात ही तपासणी करता येत नाही.
रुग्णास तपासणी दरम्यान अंधाऱ्या व बंदिस्त वातावरणात स्थिर राहावं लागतं, हालचाल आपल्याला करायची नाही आहे. त्याच्यानंतर शरीरामध्ये धातूच्या वस्तू उदाहरणार्थ व्हील, स्टील आणि रॉड पेसमेकर असल्याची तपासणी करता येत नाही. अशा प्रकारे ह्याचे तोटे आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे MRI हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. नोट्स काढून घ्या ह्याचे GNM वाल्याने, आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आजचा मी घेतलेला आहे. तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्यायची आहे, मस्त राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे, स्टडी करायचं आहे. धन्यवाद.